खरं म्हणजे 3-4 विषय विरोधकांनी उपस्थित केलेले आहेत. त्या विषयांवर सविस्तर उत्तर हे सभागृहामध्ये आम्ही निश्चितपणे देऊ. मी आज एवढंच सांगतो की ज्याचा उल्लेख आमच्या दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे, आमची सगळ्या प्रकारच्या चर्चेची तयारी आहे. विरोधी पक्षाने चर्चा करावी, कुठेही त्यांचा आवाज आम्ही दाबणार नाही, कुठेही आम्ही चर्चेपासून मागे हटणार नाही. फक्त अपेक्षा एवढीच आहे की लोकसभेप्रमाणे चर्चा न करता पळ काढायचा आणि मीडिया समोर केवळ बोलायचं, हे मात्र योग्य आहे असं मला वाटत नाही. उलट हे लोकशाही विरोधी आहे. सभागृहात बोलून मीडियात कव्हर झालं तर ती खरी लोकशाही आहे, पण सभागृहात बोलायचंच नाही आणि मीडिया समोर जाऊन बोलायचं, अशा प्रकारची लोकशाही ते जर चालवणार असतील तर त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल. बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं योग्य प्रकारे आम्ही देऊ, हा विश्वास मी विरोधकांना देखील या ठिकाणी देतो. आणि महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला आणि विशेषतः विदर्भात हे अधिवेशन चालू असल्यामुळे विदर्भाच्या जनतेला देखील जो जास्तीत जास्त दिलासा देण्याचा प्रयत्न करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करू, एवढाच विश्वास या निमित्ताने मी देतो. आणि विरोधकांना आवाहन करतो की त्यांनी चांगल्या प्रकारची चर्चा सभागृहामध्ये करावी.